स्वयंपाकीन म्हणून त्यांनी सेवा दिलेली आहे। त्यांच्या हस्ते आज हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यासाठी सर्व मान्यवरांना आणि सत्ताधाऱ्यांना मी विनंती करेल की त्यांनी ध्वजारोहणासाठी पुढे जायचे। सत्ताधाऱ्यांच्या हस्ते झेंड्याचं पूजन केले जात आहे। कृपया सर्वांनी शांततेने उभं राहायचे विद्यार्थ्यांनी।
गाण्याने निषेध करून झालेला आहे. त्याच्यानंतरचं गाणं घेऊन येत आहे आमच्या विद्यार्थिनी. अजूनही काही पालक त्या ठिकाणी बसलेले आहेत, उभे आहेत. त्यांनी पटांगणामध्ये यायचंय आणि बसून घ्यायचंय. कृपया पालकांना विनंती आहे आणि विद्यार्थ्यांनाही विनंती आहे, आपण बसून घ्यायचं. जय भारती वंदे भारती, भारत माता प्यारी. जय भारती वंदे भारती, भारत माता प्यारी. आम्ही सारे लहान बाळे देशावर जीव ओवाळू. होय मित्रांनो, याच्यासाठीच आपले लहान चिमुकले मुलं या ठिकाणी घेऊन येत आहेत. जय भारती वंदे भारती हे गीत सादर करण्यासाठी येत आहेत. इयत्ता पहिलेचे विद्यार्थी. टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे टाळ्या वाजू द्या. शांत बसले. असं वाटतंय की कार्यक्रम आहे की मग काय? अगदी शांतता आहे.
खूप छान असं गाणं सादर केलेलं आहे. मित्रांनो, हे आहे आपलं देशाचं भविष्य. पुढचं गाणं आहे देश रंगीला. या छोट्याशा मुलींसाठी जय भारती वंदे भारती या गाण्यासाठी मोरप्रंदाचे पाटील गुलाबसिंग दादा गावित यांच्याकडनं 200 रुपये बक्षीस आलेलं आहे. मॅडमांनी 2 मुलींना पाठवायचे. अरविंद वाडे दादांकडनं पुन्हा यहाँ हर कदम कदम पे धरती बदली है।
कृष्ण भी हम है, राम भी हम है, कृष्ण भी हम है, राम भी है हम है। जी हाँ दोस्तों, यही भारत देश की शान है, हम ही है। असंच काही खूप छान असं नृत्य ह्या विद्यार्थिनींनी सादर केलेलं आहे. त्याच्यानंतरचं पुढचं गाणं घेऊन येत आहे इयत्ता चौथीचे विद्यार्थी. इयत्ता चौथी पिंगा ग पोरी पिंगा ही लावणी घेऊन येत आहे इयत्ता चौथीच्या मुली.
अतिशय छान असं गाणं सादर केलेलं आहे. आदिवासी नृत्य अतिशय चांगल्या पद्धतीनं. त्याच्यानंतर मी मान्यवरांना विनंती करेन की
या गाण्याला टिके सरांनी 100 रुपये बक्षीस दिलेलं आहे. इयत्ता 5वीच्या विद्यार्थिनींपैकी एका विद्यार्थिनीनं हे बक्षीस घेऊन जायचं आहे. सरांना विनंती करतो की त्यांच्याच हस्ते हे बक्षीस द्यावं. त्याच्यानंतर या सर त्यानंतर एवढंच नव्हे, आपल्या इथे फक्त सांस्कृतिक कार्यक्रम होतो अशातला भाग नव्हे, तर ह्याच्या व्यतिरिक्तही आपल्या शाळेमध्ये विविध प्रकारचे असे उपक्रम राबवले जात असतात आणि ह्या उपक्रमांमार्फत या ठिकाणी इयत्ता 5वी विद्यार्थिनी लवकर ये. तर ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या शाळेमध्ये विविध उपक्रम हे घेतले जात असतात आणि हे विविध उपक्रम घेत असताना आपल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे असं प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि ह्याच्यासाठी आपल्या शाळेतनं विद्यार्थी हे खेळामध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे. ह्याच्यासाठी मी सावजी गावी ही इयत्ता 10वीची विद्यार्थिनी पुढे येईल. तिला रवींद्रदादा गावित यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याच्यानंतर खुशिया वसंत गावित ह्या विद्यार्थिनी पुढे येतील. तिला कानादादा गावित यांच्या हस्ते ते प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याच्यानंतर पायल दासू गावित तिला आपले पालकवर्ग राज्यातले एक प्रतिनिधी दादा आलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी पायल दासूला त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याच्यानंतर अलका अरविंद गावित या विद्यार्थिनीला सत्तरदादांच्या हस्ते हे प्रमाणपत्र सादर करायचे आहे. त्यानंतर प्रीतिमा भाऊ गावित दिलजी सरांना विनंती आहे की त्यांनी पुढे यायचे हे प्रमाणपत्र द्यायचे. DJ आशिष S. याच्यानंतर सुनील सरांना विनंती आहे की राखिनी दिनेश गावित या विद्यार्थिनीला तुमच्या हस्ते ह्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्याच्यानंतर प्राची रविदास गावित या विद्यार्थिनीला उंचावळे मॅडम यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. वळी मॅडम पुढे येतील. प्राची रविदास हिला प्रमाणपत्र द्यायचं आहे. याच्यानंतर आमच्या शाळेच्या अधीक्षिका सन्माननीय रणधीर मॅडम यांना विनंती करेल की त्यांनी प्रतिमा रवींद्र गावित ह्या विद्यार्थिनीला त्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र सादर द्यायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे रोशनी सुनील गावित ही विद्यार्थिनी पुढे येईल. दिलजी सरांना विनंती करेल मी सुनील गावित हिला त्यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. याच्यानंतर जगदीश दादा पुढे येतील. शालिनी रघुनाथ गावित या विद्यार्थिनीला जगदीश दादा यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देतील. त्याच्यानंतर अर्चना पन्नाराम गावित या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देण्यासाठी येतील अर्णा मॅडम. त्याच्यानंतर संध्या रणजित गावित ह्या विद्यार्थिनीला प्रमाणपत्र देतील मनीष पाटील सर. कृपया पाटील सरांनी पुढे यायचे. हे प्रमाणपत्र त्यांच्या हस्ते द्यायचे आहे. याच्यानंतर मी आमचे माध्यमिक शिक्षक किरण पाटील सर यांना विनंती करेल की त्यांनी सुजिता सुरेश गावित या विद्यार्थिनीला हे प्रमाणपत्र द्यायचे आहे. पाटील सर. त्यानंतर रवी सोसार सर असतील तर स्टेजवर येतील. त्यांना विनंती करतो की सावली संदीप गावित रवी सर नसतील तर सावली संदीप गावित ह्या विद्यार्थिनीला आमचे पदवीधर शिक्षक टिके कोकणी सर यांनी हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. शीतल विक्रम गावित ही विद्यार्थिनी पुढे येईल. तिला टिके सरांच्या हस्ते
त्याच्यानंतर प्रांजल मसीहा गावित या विद्यार्थिनीला तिके सरांच्या हस्ते हे प्रमाणपत्र दिलं जाईल. त्याच्यानंतर प्रतिमा रामसिंग गावित ही विद्यार्थिनी पुढे येईल. तिला मानसिंग सर यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात येईल. मानसिंग सर पुढे यायचे. याच्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे आधीच उपस्थित असलेले आमचे शिपाई श्री सुलेमान दादा यांच्या हस्ते दीपिका ढेडक्या गावित या विद्यार्थिनीला हे प्रमाणपत्र ते देतील यांच्या हस्ते. त्यानंतर तनुश्री किरण पाडवी या विद्यार्थिनीला आमचे शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय चव्हाण सर यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र त्यांनी द्यावं. त्यानंतर शाळेचे अधीक्षक सन्माननीय पाटील सर. बरं ठीक आहे. तर ह्याच्यासाठी मी किरण पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी तेजस्विनी सुदाम गावित हिला हे प्रमाणपत्र द्यायचं आहे. त्यानंतर हे जेवढं काही कार्य आणि हे जेवढे काही प्रमाणपत्र हे दिले जातं आहे ज्यांच्या कार्यतत्वात ज्यांनी जे कार्य करून दाखवलं त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व प्रमाणपत्र ह्या विद्यार्थ्यांनी घेतलेलं आहे. ते प्रमाण क्रिस्टिना प्रकाश गावित ह्या विद्यार्थिनीला आमचे क्रीडा शिक्षक सन्माननीय जगताप सर हे त्यांना प्रमाणपत्र देतील. याच्यानंतर आयुष्या आनंद गावित या विद्यार्थिनीला शाळेच्या अधीक्षिका मॅडम ह्या पुढे येतील आणि आयुष्या आनंद गावित हिला हे प्रमाणपत्र देतील. अंजना वाड्या गावित ही विद्यार्थिनी पुढे तिला सत्तर दादांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात येईल. अंजना वाड्या गावित आहे का? नसेल तर प्रतिनिधी म्हणून यावं. त्याच्यानंतर अभिषेक ओरिया गावित हा विद्यार्थी पुढे त्यांना आमचे वाचमन दादा अभिषेक गावित यांच्याकडून हे प्रमाणपत्र देण्यात येईल. यानंतर आमचे सुरेश गावित हा विद्यार्थी पुढे येईल. या विद्यार्थ्याला आमच्या शाळेचे माध्यमिक शिक्षक व सर्वांचे लाडके गुलाबसिंग गावित सर हे प्रमाणपत्र प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. DJ आशिष SK. यानंतर गावित चांदीलाल गावित इयत्ता 8 या विद्यार्थ्यांना पुढे यायचं आहे. या विद्यार्थ्याला आमच्या शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री चव्हाण सर यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र दिलं जात आहे. तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. पुढचा विद्यार्थी निशांत नितीन वसावे इयत्ता 8 या विद्यार्थ्यांना आमच्या शाळेचे सर्वांचे लाडके क्रीडा शिक्षक जगताप सर हे प्रमाणपत्र देतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुढचा विद्यार्थी लेखी दिनेश गावित इयत्ता 8 या विद्यार्थ्यांना सुद्धा आमच्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री जगताप सर हे प्रमाणपत्र देतील अशी मी त्यांना विनंती करतो. टाळ्या थांबवले पाहिजे, टाळ्या वाजवा. विवेक रविदास गावित इयत्ता 7 विवेक रविदास गावित या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं. आमच्या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र दादा यांनी हे प्रमाणपत्र प्रदान
विनंती करतो. DJ Asis SK. पुढचा विद्यार्थी साहिल भीमसिंग गावित इयत्ता 8वी. या विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. आमच्या शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री टीके सर यांना विनंती करतो की या विद्यार्थ्याला हे प्रमाणपत्र प्रदान करावं. टाळ्या वाजवा. पुढचा विद्यार्थी सागर संतोष गावित इयत्ता 8वी. या विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. तयार राहायचं. पुढचा विद्यार्थी स्वप्नील रावणसिंग गावित. या विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. स्वप्नील रावणसिंग गावित या विद्यार्थ्याला आमच्या शाळेच्या प्राथमिक शिक्षिका अरुणा गावित मॅडम या विद्यार्थ्याला प्रमाणपत्र प्रदान करते. पुढचा विद्यार्थी युवराज विकास गावित इयत्ता 7वी. या विद्यार्थ्याला आमच्या शाळेचे माध्यमिक शिक्षक श्री गुलाबसिंग गावित सर हे प्रमाणपत्र प्रदान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पुढचा विद्यार्थी प्रतीक किरण पाडवी. या विद्यार्थ्यांना तयार राहायचं आहे. प्रतीक किरण पाडवी हा विद्यार्थी पुढे येईल. Yang kartun nari foto. Dia cara hispo. तर प्रतीक पाडवी या विद्यार्थ्याला रवींद्रनाथ गावित यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याच्यानंतर पियुष अंशित गावित यांचे वडील सोंगय्या आणि त्यांनी आपल्या आदिवासी राज्यामध्ये आलेला आहे आणि ह्याच्यासाठी त्यांनी आपल्या आदिवासी संस्कृतीचं नाव रोशन केलेलं आहे. त्यांचाच मुलगा पियुष अंशित गावित ह्या विद्यार्थ्याला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सन्माननीय चव्हाण सर हे प्रमाणपत्र देतील. सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी हे प्रमाणपत्र व्यवस्थित सांभाळून ठेवायचं आहे, कारण की हे आपल्याला शिक्षणाबरोबरच या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला 10वीचं जेव्हा परीक्षा होत्या आणि त्या 10वीच्या परीक्षेमध्ये हे प्रमाणपत्र ह्याचे गुण या ठिकाणी महत्त्वाचे मानले जात असतात. हे कागद घेऊन येत आहेत इयत्ता 7वीच्या विद्यार्थी. Setelah berganti lagi. Kalau kau kaya kaya onai. Ini kita tuh biarkan podi ele harus. Tiye leli puli tirai te. Tiye te. Akhirnya kali puhi akhirnya ke, naik.
उशान असं भाषण ह्या लहानशा चिमुकलीनं त्या ठिकाणी सादर केलेलं आहे. तिच्यासाठी शाळा झाल्या पाहिजे उद्या, मात्र आपण शांत बसलेला आहात. त्या विद्यार्थ्यांकडनं शिकण्यासारखं आहे ना. आपण एवढं मोठं मुलं आहोत. या विद्यार्थिनीने आपलं मनोगत त्या ठिकाणी सादर केलेलं आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांना सूचना आहे की ते अजूनही तिकडे हॉटेलकडे फिरत आहे. सर्व पालक वर्गाला विनंती आहे की त्यांनी हा कार्यक्रम संपल्यानंतर त्या पोरांना भेटायचं आहे. त्यातल्या त्यात आपला पालक मेळावा सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. ह्याच्यासाठी थोड्या वेळानंतर हा पालक मेळावा सुद्धा या ठिकाणी घेतला जाणार आहे. आपल्या शाळेचे नियम, आपल्या पालकांसाठी आपलं कर्तव्य काय आणि शाळेचं कर्तव्य काय ह्याबद्दलची सगळी माहिती ह्या ठिकाणी तुम्हाला आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचबरोबर शाळेचे अधीक्षक हाँ तो जो नहीं लेने की जो रहे पंगा था Yeah.
मस्त गाणं झालेलं आहे. टाळ्या झाल्या पाहिजे होत्या. हाँ मेरे जान, अरे तुम मालूम है ये देवनी स्टुडिओ वाले आज एक नवी रोडाली आले आहे. आणि रोडाली आदिवासी कॉमेडी स्टार मदन सिंग आणि कुटुंबा पार्टी रोडाली आहे. अरे रोडाली मदन सिंग आणि कुटुंबाच्या एंट्री वे नुमावे ಈ रोडाली अर्धल नाला या नोडा हुआ हमारा जट है आणि रोडाली अबू अनिल दादा आखली है तो चाल चले आगे लाके देखो हमारा जे चलने होना होगी अनुमदन मामा कोई दिलावत पे उभी है हमारा जाओ मेरा अने गोटू मामा कोई दिलावत पे उभी
फरमाईश आलेली आहे, पैशाची गाडीघाई आलेली आहे. या ठिकाणी आपल्या शाळेचे अधीक्षक आपली जी रोडानी झाली मदन चिकनाची त्याला 200 रुपयाचे बक्षीस दिलेलं आहे. टाळ्या वाजवायची आहे. अजून निखिलचे पालक त्यांनी सुद्धा 100 रुपयाचे बक्षीस दिलेले आहे, रोख बक्षीस दिलेले आहे. या ठिकाणी बक्षीस घेऊन जायचं आहे. मदन चिकना मानसिंग सर तुमची रोडल मॅन आहे मानसिंग सर. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. चलो स्टार्ट.
Thank you.